झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद इथं पार पडलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या समारोप मेळाव्यात सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पक्षाच्या नव्या नेतृत्वाचा उदय झालाय। राज्यातील पहिली महिला मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने सुप्रिया सुळेंची ही वाटचाल सुरू असल्याचं बोललं जातंय। सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या। ही ओळख साऱ्यांना माहिती आहे, मात्र त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे। दिल्लीच्या राजकारणात 2006 पासून लक्ष घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यात। बचत गटाची चळवळ असो किंवा युवा धोरणाच्या निर्मितीचा प्रयत्न, सुप्रिया सुळे यात स्वतः जातीने लक्ष घालतात। त्यांना व्यासपीठ मिळावा म्हणून 10 जून 2012 रोजी राष्ट्रवादी युवतीची स्थापना करण्यात आली। गेल्या 4 महिन्यात राज्याचा दौरा करून सुप्रिया सुळे यांनी युवतींची संघटना बांधली आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं। महिलांना राजकारणात पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुप्रिया सुळेंना या माध्यमातून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचा हा शरद पवारांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। सुप्रिया सुळेंनी मात्र ही शक्यता फेटाळली आहे। मात्र कार्यक्षम व्यक्ती मुख्यमंत्री बनू शकतो, मग तो पुरुष असो वा महिला, असं सूचक विधान त्यांनी केलंय। कार्यक्षम ती जी व्यक्ती असेल त्याला तो मान मिळावा हे आपल्या राज्याचं हिताचं आहे। कोणी असू शकतं, त्याच्यात पुरुष आणि महिलामध्ये जेंडर इक्वालिटी। ताईंचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचा सारा फौजफाटा कायम त्यांच्या सोबत झटतोय। औरंगाबादच्या मेळाव्यात सुद्धा पक्षाचे सर्व मंत्री आणि नेते हजर होते। व्यासपीठावरही सुप्रियाताईंचा आदेश मानत सर्वजण वागत होते। एकीकडे ताईंचा दबदबा निर्माण होत असल्याचं चित्र दिसत असताना दुसरीकडे मात्र रोकटोक बोलणाऱ्या अजितदादांचं भाषणही फिकं पडलं। या सगळ्या घडामोडी फार सूचक असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण आणि विशाल करोळेसह दीपक भातुसे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।